सर्वांना रामकृष्ण हरी माऊली. गंध लावत आहेत माऊली बघा. पांडुरंगाचा आता कुठपर्यंत तुम्ही? पंढरपूर. कसा काय प्रवास आहे? एकदम मस्त सुखी प्रवासाला काय दर्शन करतं का माऊलींचं? माऊलीचं नाही, माऊलीचं भेटतं ना सध्या दर्शन. कधी? आता पाहिजे ही सवाल लागेल आल्यावर, हां पुन्हा पुढे गेल्यावर भेटतं. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. या ठिकाणी पिंपरज या ठिकाणी आलेलो आहोत. हा उड्डाणपूल आहे पिंपरज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक उड्डाणपूल पिंपरज या ठिकाणी बघा उड्डाणपूल आहे. आणि या ठिकाणीच माऊलींचा दुपारी 20वा आहे. या ठिकाणी स्वागत कक्ष आहे आणि पलीकडं पालखीरथ ठेवण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आपण थोडं आज जाऊन पाहूया. त्या ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, निवास कक्ष, फूट मसाज, आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालय, चार्जिंग स्टेशन, आषाढी वारी असं लिहिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. पलीकडं पांडुरंगाचा फोटो आहे. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी अजून काही कामं राहिलेली आहेत ती या ठिकाणी चालू आहेत. 12:30 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या ठिकाणी आगमन होईल. आता फलटणवरून पालखी सोहळा निघालेला आहे. या ठिकाणी बघा अशा प्रकारे फुलांचं डेकोरेशन, स्वागत कक्ष म्हणजे एंट्री प्रवेशद्वार आहे. ही फुलं खरोखर आहेत का? तर ही फुलं खरोखर आहेत, कारण प्लॅस्टिकपेक्षा ही ओरिजिनल फुलं आहेत बघा. आणि त्यामुळे त्याचा रंग खूपच सुंदर दिसत आहे. संपूर्ण कमान सुशोभित आहे. अशा प्रकारे बघा ओरिजिनल फुलं आहेत. माऊलींच्या पालखी रथाला सुद्धा अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. या ठिकाणी भाविक वारकरी विश्रांती घेत आहेत. पालखी मार्गावर अनेक दिंड्या चाललेल्या आहेत. काही उड्डाणपुलावरून सुद्धा चाललेल्या आहेत. आपण आतमध्ये जाऊन पाहूया. या ठिकाणी मुलींनी रांगोळी वगैरे चांगली काढलेली आहे. समाधी ज्या ठिकाणी सहभाग येणार आहे अशा ठिकाणी या ठिकाणी येऊन भाविक वारकरी दर्शनसुद्धा घेत आहेत. अशा प्रकारे बघा माऊलींचा पिंपरज या ठिकाणचा 20वा आहे. सुंदर असं फुलांचं सुशोभीकरण केलेलं आहे. रामकृष्ण हरी बघा फुलांचं अशा प्रकारे खूप सुंदर असं बनवलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा रांगोळी चालू आहे. या मुलींनी संपूर्ण सजावट केलेली आहे. या ठिकाणी भाविक वारकरी विश्रांती घेत आहेत. या ठिकाणी पालखी रथ येण्यास 12 वाजेपर्यंत या ठिकाणी येईल असा अंदाज आहे. आपण थोडा पुढे जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया. आज माऊलींचा पालखी सोहळा फलटण ते बरड आणि आज बरड या ठिकाणी मुक्कामी असेल. तर अशा प्रकारे आपण थोडा हा व्हिडिओ थांबूया. पुढे जाऊन एक छोटा व्हिडिओ काढूया. या ठिकाणी पॉज करूया. या ठिकाणी बघा रोहा तालुका मेडिकल असोसिएशन व वर्षे वैद्यकीय मित्रमंडळ रोहा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने
सर्व वारकरी तथा माऊली भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर. या ठिकाणी औषध वाटपसुद्धा आहे. या ठिकाणी बघा पालखी मार्गावर अशा प्रकारे विविध सेवा पुरवल्या जातात. आता आपण थोडे पाठीमागे जाऊन त्या ठिकाणी थोडा व्हिडिओ काढूया. या ठिकाणी थोडं ज्या दिंडीमध्ये भजन चालू आहे त्यांचे व्हिडिओ काढूया. या ठिकाणी बघा वरून उड्डाण पूल गेलेला आहे आणि खालून सुद्धा रस्ता आहे. सकाळपासून सुरुवात होती रात्री 10:30-11 वाजेपर्यंत. असा पालखी मार्ग भाविक वारकऱ्यांनी गजबजून गेलेला असतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. बघा रामकृष्ण हरी माऊली. पूर्ण पालखी एक रस्ता भरून आहे. या बाजूने सुद्धा भाविक वारकरी चाललेले आहेत. बघा एक मनाला समाधान देणारं दृश्य आहे. बघा हे खूप अत्यंत आता सकाळचे 9:15 वाजत आहेत. सकाळचे 9:15 वाजत आहेत. अशा प्रकारे बघा भजन करत चाललेले आहे दिंड्या. खाली बघा मेन पालखी मार्ग आहे. त्या रस्त्याने माऊलींचा पालखी सोहळा खाली जवळच इथं बघा पिंपरत आहे. या उड्डाणपुलाच्या मध्यभागी खाली त्या ठिकाणी पालखी सोहळा विसावा घेईल दुपारचा. आणि त्यानंतर पुढे बरड एक 7 किलोमीटर आहे. पिंपरत ते बरड 7 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी माऊलींचा आज मुक्काम आहे बरड. या ठिकाणी आलेली दिंडी आहे ती आपण तेवढी पाहूया आणि व्हिडिओ थांबूया. हरिओम आध्यात्मिक आश्रम महादेव मंदिर बरड. बरड या ठिकाणचीच बघा दिंडी आहे. ही बरड गावची दिंडी आहे पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या. या ठिकाणी बघा आपण हा व्हिडिओ थांबूया या ठिकाणी आणि
माऊली यायच्या टायमाला आपण व्हिडिओ काढूया.